उन्हाळा ऋतू. उन्हाळा हा वर्षातील एक महत्त्वाचा ऋतू आहे. भारतात साधारणपणे मार्च ते जून या कालावधीत उन्हाळा असतो. या काळात सूर्याची किरणे खूप तीव्र होतात आणि तापमान खूप वाढते. त्यामुळे वातावरण गरम आणि कोरडे होते. दिवस मोठे आणि रात्र लहान असतात. उन्हाळा ऋतू प्रत्येकासाठी वेगवेगळा अनुभव देणारा असतो. उन्हाळ्यात सूर्य खूप तळपतो. दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण होते. गरम वाऱ्यांना लू असे म्हणतात, जे शरीरासाठी त्रासदायक असतात. अनेक वेळा उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत थंड पाणी पिणे, सावलीत राहणे आणि हलके कपडे घालणे आवश्यक असते. झाडांची पाने कोमेजतात आणि पाण्याचे स्रोतही कमी होतात. उन्हाळा ऋतूमध्ये लोक थंड पदार्थ खाणे पिणे अधिक पसंत करतात. आंबा, कलिंगड, खरबूज, द्राक्षे यांसारखी फळे या ऋतूमध्ये मिळतात. विशेषतः आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो आणि तो उन्हाळ्यातच येतो. लोक लिंबू पाणी, ताक, सरबत यांसारखे पेय पितात. त्यामुळे शरीर थंड राहते आणि ताजेतवाने वाटते. शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळा हा आनंदाचा काळ असतो, कारण या काळात शाळांना सुट्टी असते. मुले सुट्टीत खेळतात, फिरायला जातात आणि आपल्या नातेवाईकांना भेटतात. काही जण गावाला जाऊन निसर्गाचा आनंद घेतात. हा काळ विश्रांतीचा आणि नव्या गोष्टी शिकण्याचा असतो. उन्हाळ्याचे काही तोटेही आहेत. पाण्याची टंचाई निर्माण होते. शेतामध्ये पिकांना पाणी मिळणे कठीण होते. प्राणी पक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागते. त्यामुळे आपण पाणी वाचवणे खूप गरजेचे आहे. झाडे लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. उन्हाळा ऋतू कठीण असला तरी त्याचे काही फायदेही आहेत. या ऋतूमुळे शरीराला घाम येतो, त्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडते. तसेच पिकांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. म्हणून प्रत्येक ऋतूप्रमाणे उन्हाळाही निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळा ऋतू आपल्याला संयम, काळजी आणि निसर्गाचे महत्त्व शिकवतो. योग्य काळजी घेतली तर आपण या ऋतूचा आनंदही घेऊ शकतो. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.